अंगावर शहारे येतात जेव्हा मला एक मेसेज आला, युअर यूट्यूब पेमेंट इज रिसीव इन युअर अकाउंट. म्हणजे असं ते शब्दात नाही सांगता येत. तो आनंद इतका छान होता ना, बघा माझ्या अंगावर शहारे. मला वाटलं बापरे, म्हणजे ते पैशात मोजता येत नाही. ते पैसे जरी कमी असले तरी ते सांगता येत नाही तुम्हाला, कारण तो अनुभव एक वेगळा होता. म्हणजे काहीतरी आपण घरी बसून करू शकतो. आणि जे आपल्याला म्हणतात तू काय करू शकतेस किंवा तू यूट्यूब चालवते, जेव्हा यूट्यूब चालवतेस हे काही तुझं प्रोफेशन आहे का, तू जबाबदारी का अशी जबाबदारी सोडून कुठे मार्गे लागली सोशल मीडियाच्या, त्यांना ना खरोखर उत्तर देण्यासारखं होतं. नमस्कार मैत्रिणींनो, मी एक गृहिणी, मी 2 मुलांची आई, एक विद्यार्थिनी आणि आता एक यूट्यूबर. आणि हा सगळा प्रवास झाला एका वाक्याने, आई तू व्हिडिओ का करत नाहीस. हाच माझा यूट्यूबचा प्रवास आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कधी वाटतं तर सगळा परिस्थिती सांभाळून अभ्यास करते, घरकाम, जबाबदाऱ्या, आणि एक वाक्य माझ्या मुलीने मला म्हटलं आणि त्या वाक्यच माझं टर्निंग पॉईंट ठरलं. याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला पण छान मोटिवेशन मिळेल. मला पुढल्या महिन्यात बरोबर यूट्यूब स्टार्ट करून 1 महिना होणार आहे आणि याच यूट्यूबची गोष्ट, माझा प्रवास, माझा मोटिवेशन, माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार, जेणेकरून तुम्हाला किंवा इतर ज्या ताई आहेत ज्यांना घरी बसून काहीतरी करायचं आहे त्यांना पण छान एक मोटिवेशन मिळेल. तर आता सुरुवात करूया. बघा मैत्रिणींनो, मी माझा खरोखर अनुभव तुम्हाला सांगणार आहे की मी यूट्यूब कसं स्टार्ट केलं आणि मला कशी प्रेरणा मिळाली. खरं तर माझंही आयुष्य तुमच्यासारखंच होतं. अभ्यास करायची, कामं करायची, जबाबदाऱ्या पूर्ण करत करत माझी कामं करायची. आणि मी आमच्या ज्या भरपूर व्हिडिओ आहेत त्यात दाखवलेलं पण आहे की माझा अभ्यास कशी करते म्हणून. असंच एक दिवस मी कामं करत होते आणि मला वाटतं मी पोळ्या करत होते मागल्या वर्षी, आणि पोळ्या करता करता मी व्हिडिओ लावून दिलेला होता. आणि आठवते मला, मी बाळासाहेब शिंदे सरांचा व्हिडिओ लावलेला होता व्होकॅब्युलरीचा. तेवढ्यात माझी मुलगी आली आणि मला म्हणते की मम्मा, म्हटलं काय बाळा, तर मम्मा एक म्हणू तुला, म्हटलं म्हण बोल. ती म्हणते मम्मा तू असा अभ्यास का करतेस. तर मी म्हटलं बेटा मला वेळ मिळत नाही. तर ती मला म्हणते की मम्मा तुझा व्हिडिओ काढू. तर मी म्हटलं काढ. तिने माझा असा व्हिडिओ तयार केला. मला वाटलं ती साहजिक असा व्हिडिओ काढत असेल म्हणून मी तिला हो म्हटलं. आणि नंतर ती मला म्हणते, माझ्या पोळ्या झाल्या, मी बसले मग तिच्याजवळ अभ्यास घेताना, तेव्हा ती मला म्हणते मम्मा हा बघ तुझा व्हिडिओ. तर म्हटलं हो ग. तर मग अचानक ती मला म्हणाली की मम्मा तू व्हिडिओ का करत नाही यूट्यूबवर. तर म्हटलं मला काहीच कल्पना नव्हती की यूट्यूब काय असतं, कारण मी या क्षेत्रात नव्हतेच, मी सोशल मीडियापासून फार लांब. म्हणून मग मी तिला म्हटलं बेटा मला हे जमणार नाही आणि हे मला माहिती पण नाही काय आहे. तर पण ती तिथून निघून गेली. मग त्यानंतर काय झालं बघा, त्या मुलीच्या एका वाक्यामुळे ना माझ्या जीवनात एक टर्निंग पॉईंट ठरला असं म्हणायला हरकत नाही. मी काय केलं, मी विचार केला, थोडी थबकले, थोडा विचार केला की खरंच यात काही आहे. म्हणजे काहीतरी वेगळं वाटत होतं, मला काहीतरी करायचं होतं असं माझ्या मनात नेहमी वाटत होतं, पण काय करायचं हे सुचत नव्हतं. आणि मी अगोदरच तुम्हाला माहिती आहे की 1-2 वर्ष अगोदर पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आणि मी स्वतःला सांगायची मला काहीतरी करायचं आहे, मी करणार आहे. आणि त्यामुळे म्हणा की कशामुळे म्हणा तो असा विचार माझ्या समोर आला. मग मला वाटलं माझा हा संघर्ष, माझ्यासारखे आणखी किती ताई असतील की त्यांना पण मोटिवेशन हवं आहे. मी हा संघर्ष करते आणि सगळ्यांना मोटिवेशनची गरज आहे आणि आपल्याला पण काहीतरी वेगळं करायचं आहे. म्हणून मग मी तो जो व्हिडिओ जो तुम्ही बघितला पण असेल, अगोदर तर मी काही मुलीचे डान्स वगैरे टाकले, तिनेच ते तयार केलं होतं. पण नंतर जेव्हा तिने माझा जो व्हिडिओ बनवला ना असं स्वयंपाक करता करता आणि थोडा तो त्याला मग मला काहीच माहित नव्हतं युट्यूबवर कसं करायचं. मी जायचं गुगलवर चेक करायची, युट्यूबवर जाऊन चेक करायची काय असतं काय नाही. कसा तरी मग तुम्ही अपलोड केला. माझा फर्स्ट जो स्टडी ब्लॉग होता तो, आणि सगळ्यांचा इतका छान रिस्पॉन्स मिळाला. मला 5000 व्ह्यू काहीतरी मिळाले. मग नंतर लगेच माझी मुलगी म्हणते बघ मम्मा. मी म्हटलं हो बेटा छान आहे. ती म्हणते आणखी काहीतरी कर तू. मी म्हटलं नको मला येणार नाही. तर ती म्हणते नाही मम्मा तू करू शकते. आणि तिच्या या एका वाक्याने तिचे ते 2-3 वाक्य मला ना असं, म्हणजे एक छोटीशी मुलगी पण आपल्याला अशी टर्निंग पॉईंट ठरू शकते, आपले मुलं पण आपल्याला प्रेरणा देऊ शकतात, ते मला या उदाहरणातून तुम्हाला सांगायचं आहे. आणि मी तेव्हापासून माझी यूट्यूब जर्नी स्टार्ट केली की जी की तुमच्याबरोबर मी नेहमी शेअर करत असते. असं करता करता मग मी थोडे माझे व्लॉग दाखवायला सुरुवात केली, कामं करताना अभ्यास कशी करते हे दाखवायला सुरुवात केली. आणि असं करता करताना कधी 3 महिने झाले मॉनिटाईज चॅनल झालं. मला काहीच कल्पना नव्हती की यापासून पैसे मिळतात की काय, म्हणून काहीच माहित नव्हतं मला. मग कारण मला तेवढा वेळच नव्हता, कारण माझा अभ्यास सुरू होता आणि मी तेवढं लक्ष पण देत नव्हते. नंतर एके दिवशी काय झालं, मॉनिटाईज असा मेसेज आला की युअर चॅनल इज मॉनिटाईज. तेव्हा मला ना त्यांनी काहीतरी ऑप्शन्स विचारले की तुम्हाला हे भरायचं, असं करायचं, तसं करायचंय. ते माझ्या भावाने मला करून दिलं, त्यातलं मला काहीही माहित नव्हतं. आणि नंतर मग मी ते सगळं फिलअप केल्यानंतर परत मी माझ्या रुटीनला लागली, म्हणजे माझ्या अभ्यास करण्याच्या रुटीनला लागली.
नंतर एके दिवशी मला गुगल, मी जो तुमच्यासोबत शेअर केला बघा मागे, गुगल अपसेन्स पिन आला, तो पण मला थोडं कळायला लागलं होतं युट्यूब काय असते ते, आणि हे पण कळायला लागलं होतं की यातून काहीतरी आपल्याला इन्कम मिळतं म्हणून. पण तरी मी म्हणजे असा विचारच केला नाही की इन्कम असं इतक्या लवकर स्टार्ट होतं की काहीतरी असतं इन्कम म्हणून. मी त्या सखोल गेलीच नाही त्यामध्ये, आणि मी फक्त माझे व्हिडिओ बनवण्याचं काम चालू केलं आणि माझे तुमच्यासोबत असं मोटिवेशन शेअर करत आले का तुमच्यासोबत बोलून मला फार छान वाटत होतं, मला एक आतून प्रेरणा मिळत होती. मग काय झालं, एक दिवस मला ना माझ्या भावाचा फोन आला. तो म्हणाला की ताई तुझ्या ईमेलवर एक मेसेज आला असेल, तो चेक कर. मग मी जाऊन तो चेक केला. त्यात लिहिलं होतं काहीतरी असं लिहिलं होतं की युअर यूट्यूब पेमेंट इज असं काहीतरी लिहिलेलं होतं, आता मला पूर्ण आठवत नाही. आणि म्हटलं, मग मी जाऊन चेक केलं, त्यात लिहिलं होतं की तुमची इन्फॉर्मेशन भरा. मला खूप भीती वाटत होती. मी म्हटलं हे असं आपली इन्फॉर्मेशन कशी शेअर करायची. आणि मग मी थोडंसं चेक केलं, ते म्हणाले की आपलं सगळं गुपित ठेवलं जाते, सिक्रेट असते, म्हणून मग मी जाऊन तिथे सगळं फिलअप केलं. त्यानंतर मग मी परत माझं रुटीन सुरू झालं, माझा अभ्यास, माझे घरकाम, जबाबदारी. आणि ते काय मला वाटलं की आता काहीतरी असेल त्यांचं, ते त्यांची प्रोसेस करतील. पण खरंच ना, अक्षरशः तुम्हाला सांगते, मला आत्ताही माझ्या अंगावर शहारे येतात. जेव्हा मला एक मेसेज आला युअर यूट्यूब पेमेंट इज रिसीव इन युअर अकाउंट, तेव्हा ना खरंच तुम्हाला सांगते अक्षरशः डोळ्यात टचकन पाणी आलं. आणि ती फिलिंग शब्दात व्यक्त करणारी नव्हती. आणि मला वाटलं खरंच माझा पहिला पेमेंट आलाय आणि मला घरी बसून पैसे मिळालेले आहे. म्हणजे ना असं खूप 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 वेगळं फील होत होतं. तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून पण दिसत असेल. म्हणजे असं ते शब्दात नाही सांगता येत. तो आनंद इतका छान होता ना, बघा माझ्या अंगावर शहारे येत आहेत. आणि इतकं छान वाटत होतं ते सगळं. मला वाटलं बापरे, म्हणजे ते पैशात मोजता येत नाही. ते पैसे जरी कमी असले तरी ते सांगता येत नाही तुम्हाला, कारण तो अनुभव एक वेगळा होता. म्हणजे काहीतरी आपण घरी बसून करू शकतो. आणि जे आपल्याला म्हणतात तू काय करू शकतेस, किंवा तू हे यूट्यूब चालवतेस, जे मला म्हणत होते की तू हे यूट्यूब चालवतेस, हे काही तुझं प्रोफेशन आहे का, तू जबाबदारी का अशी जबाबदारी सोडून कुठे मार्गे लागली सोशल मीडियाच्या, त्यांना ना खरोखर उत्तर देण्यासारखं होतं. आणि त्या पेमेंटमधून मला खूप काही शिकवलं की आपण किती मोटिवेशन, म्हणजे स्वतःला इतकं मोटिवेशन मिळालं मला की घरी बसून अर्निंग करू शकतो आपण. आणि हाच अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तो पेमेंट ना मला असं वाटतं की मला तो मेसेज टेटच्या काहीतरी 4-5 दिवसानंतर असेल, पेपरनंतर. पण मी पुन्हा लक्ष दिलं नाही, पेपरमध्येच गुंतून राहिले, मी गेले पण नाही बँकेत. पण तो मेसेज पाहून टचकन डोळ्यात पाणी आलं होते नक्की. मग आत्ता मी गेले आणि मग बँकेत वगैरे चौकशी केली. त्यांनी म्हणाले की हो. तेव्हा ते पाहिलं मी, आणि खरंच खूप खूप आनंद झाला होता. काहीतरी वेगळं तयार झालेलं होतं, आतून फिलिंग वेगळी आली होती. हा व्हिडिओ स्पेशली मी आपल्या इतर ताईंसाठी, बहिणींसाठी, आणि ज्या घरी बसून काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांना. त्या म्हणतात ना ताई आम्हाला फक्त कामच असतात, जबाबदाऱ्याच पूर्ण करायच्या का. मी का सांगते तुम्हाला की तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ ओळखा, तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला डेव्हलप करण्यासाठी पावले उचला. कारण आपण जेव्हा ठरवू ना की मला शोधायचंय की मी काय आहे, तेव्हा आपल्यासमोर आपोआप मार्ग तयार होतात. आपल्याला आपोआप संध्या मिळायला लागतात आणि या संध्या आपल्याला शोधायच्या असतात. मला माहित नव्हतं, जो माझ्या मुलीने एक वाक्य बोलले तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार. आज मी तुमच्या समोर बोलते. ज्या मुलीला सोशल मीडियात व्हॉट्सअपचं स्टेटस ठेवायला भीती वाटायची, ती आज तुमच्यासोबत कन्व्हर्शन करते किंवा बोलते, संवाद साधते. खरोखर म्हणजे मलाही नव्हती माहित की ही माझ्या स्किल आहे किंवा माझी ही स्ट्रेंथ आहे म्हणून. आणि जेव्हा आपण स्वतःला सांगतो, स्वतःला पॉझिटिव्ह वेनी सांगतो, स्वतः पॉझिटिव्ह पद्धतीने बोलतो ना, तेव्हाच आपल्याला मार्ग मिळायला सुरुवात होते. म्हणून प्लीज सकाळी 5 मिनिटं स्वतःला द्या. 5 मिनिटं स्वतःला कॉन्सन्ट्रेशन देऊन सांगा की मी करू शकते, माझ्यात ती कॅपेबिलिटी आहे, मी सक्सेस मिळवू शकते. आणि खूप चेंज होतो बघा तुम्ही. म्हणून तुम्हाला सांगते ना, आणि हा माझा यूट्यूबचा प्रवास मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. आणि लवकरच मी माझ्या त्या पैशाचं काय केलं, त्या पेमेंटचं काय केलं, माझा पेमेंट किती होता पहिला तो असा सांगता येत नाही यूट्यूबवर. पण एवढं नक्की सांगू शकेल की जो रेडमीचा आपला OnePlusचा फोन असतो मोठा, त्याचा तुम्ही पकडून घ्या किती किंमत आहे. तर तुम्ही गुगलवर जाऊन चेक वगैरे करा, तुम्हाला अंदाज येईल. मी इकडे दाखवते कॉर्नरला तो फोन, तुम्ही चेक करायला जाऊन. कारण सांगता येत नसतं म्हणते असं यूट्यूबवर. बाकीच्या यूट्यूबवरून मी ऐकलेलं आहे की असा पेमेंट सांगायचा नसतो म्हणून. पण माझ्या प्रवासाची गोष्ट, माझ्या मोटिवेशनची गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती, म्हणून मी ही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. खरंच पैशाचा मला मोह नाही आहे, मला ती फिलिंग तुम्हाला शेअर करायची होती की खरंच आपण काहीतरी करू शकतो, आपण घरी बसून काहीतरी करू शकतो. आपल्यात ती कॅपॅसिटी असते, आपल्यात ती कॅपेबिलिटी असते, फक्त ती ओळखण्याची गरज असते.
माझा अभ्यास करते, मी विद्यार्थिनी आहे, मी गृहिणी आहे, मी घरकाम करणारी एक साधी हाऊसवाईफ आहे. पण आज मी एक साधी छोटी यूट्यूबर बनलेली आहे. तुम्ही पण हे करू शकता. फक्त स्वतःवर विश्वास असायला हवा आणि फक्त आपण जे आपण विचार करतो ना त्याच्याविषयी फक्त विचार करत बसायचं नाही, पावले उचलावी लागतात. आणि जेव्हा आपण पावले उचलतो ना तेव्हाच ती संधी सोन्यात रूपांतर होत असते. म्हणून माझी जरी ही गोष्ट तुम्हाला थोडी जरी आवडली असेल किंवा तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हालाही काहीतरी नक्की करायचं असेल ना तर पावलं उचला, संधीला पकडा, त्याचं सोनं करा. प्लीज प्लीज हा व्हिडिओ ना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या अशा साध्या गृहिणी आहेत आपल्यासारख्या, माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या, ज्यांना आयुष्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचता करा. त्यांना प्रेरणा मिळेल. कारण एक लाईक केलं म्हणतं यूट्यूबच्या व्हिडिओला जर लाईक केलं तर ती यूट्यूब जो असतो, जो क्रिएटर त्याला लाईक मिळतं ना तेव्हा तो आणखी 10 जणांजवळ तो व्हिडिओ जात असतो. म्हणून तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे की एका साध्या व्हिडिओतून कोणाला तरी प्रेरणा मिळू शकते आणि आपल्याला त्या प्रेरणेचं भागीदार बनायचं आहे. आपल्याला फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत करायची आहे, जेणेकरून आपल्याला पण त्यांच्यापासून एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळते. तर कसा वाटला माझा यूट्यूबचा प्रवास तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये शेअर करा. आणि तुम्हाला काय बनायचं आहे, तुमचं स्वप्न काय, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया लगेच पुढील व्हिडिओमध्ये पुढील कंटेंट सोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचार करा आणि कुठलंही एक वाक्य आपला टर्निंग पॉइंट ठरू शकतो हे लक्षात असू द्या. बाय.